पहिली गोष्ट तर अनेक दादा मनोज दादांबरोबर माझं वाक्य संभाषणामध्ये वाद झाले हे मी इथे मान्य करतो. परंतु एक गोष्ट ही देखील मान्य करतो की ज्या पद्धतीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 1981 पासूनचा लढा जो सुरू झाला त्यामध्ये शेवटी आरक्षण जे मिळालं म्हणजे माझा भाऊ माझे बंधू समाजाचे आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळालं आणि त्याच्यामुळे आरक्षणात समाजाला मिळालं. यासाठी मी प्रथमतः दादांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या ज्या वेळेला माझे त्यांचे तात्विक मतभेद झाले त्यांनीही माझ्यावरती आग पकाड केली मी केली असेल, पण त्यावेळेला माझं तात्विक मत एकच होतं की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिले देवेंद्र फडणवीसांनी जे समाजासाठी केलं ते या 70 वर्षाच्या इतिहासात कुठल्याही मराठा समाजाच्या नेतृत्वाने केलं. आणि मग कुठला तरी गैरसमजातून काही विषय निघाले असतील तर मी दादांना प्रत्येक वेळेला तीच विनंती केली की देवेंद्र फडणवीसांना पण कधीतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि मला वाटतं की काल परवाच्या त्यांच्या प्रेसमध्ये देखील त्यांनी खरोखरच देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन देखील केलं.